बडा उदासीन आखाड्यात 77 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर नगरीत आगामी कुंभमेळ्याच्या नियोजित कामांना आता गती मिळत आहे. याच शृंखलेत बडा उदासीन आखाडा येथील 77 लाखांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भेट देऊन कामाचा आढावा घेतला आणि साधू महंतांशी सविस्तर चर्चा केली. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या बडा उदासीन आखाडा येथे सुमारे 77,16,000 रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यामध्ये सुसज्ज आरसीसी किचन, बहुउद्देशीय हॉल आणि धर्मध्वज तयार करण्याच्या कामाचा समावेश आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम एसपीडी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पूर्ण केले जाणार असून मार्च 2027 पर्यंत कामाची मुदत देण्यात आली आहे. या शुभप्रसंगी महंत दुर्गादास महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रामनवमीदास महाराज, महंत शिवानंद महाराज, महंत धनंजयगिरी महाराज यांच्या मंगल उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. यावेळी नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे आणि प्रशांत गीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी महोदयांनी घटनास्थळी उपस्थिती लावली. त्यांनी यावेळी आखाड्यातील विकास कामांची आणि एसपीडी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे केल्या जाणाऱ्या नियोजित बांधकामाची माहिती घेतली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित साधू महंतांशी संवाद साधला आणि कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. त्यानंतर आखाड्यामध्येच भोजन प्रसादाचा लाभ घेऊन ते मार्गस्थ झाले.